नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजनमधील सराव संच 4.4 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत। यातलं पहिलं उदाहरण आहे, एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे। तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर या शेअरची खरेदीची किंमत किती? ठीक आहे, काल आपण शेअर्स म्हणजे काय, म्युच्युअल फंड, त्यानंतर SIP इत्यादी संकल्पना अभ्यासलेल्याच आहेत। तर त्या सर्व संकल्पनेवर आधारितच हा सराव संच 4.4 आहे। तर आता बघा, इथं शेअरचा बाजारभाव किती दिलेला आहे, 200 रुपये, आणि खरेदी करताना दलाली किती दिलेली आहे, 0.3%। बाजारभाव, आता उदाहरण सोडवूया आपण। बाजारभाव किती दिलेला आहे, म्हणजे त्याला आपण मार्केट व्हॅल्यू असं म्हणतो। बाजारभाव दिलेला आहे 200 रुपये। 200 रुपयावरती खरेदी करताना दलाली किती दिलेली आहे, 0.3%। 0.3%। ठीक आहे, तर या दोन किमतीवरून आपण एका शेअरवरची दलाली काढून घेऊ शकतो। म्हणून एका शेअरवरची दलाली बरोबर, आता किती आहे बघा, 200 रुपयावर किती दलाली आहे, 0.3% म्हणजे 0.3/100। आता हे आपण सोडून घेऊया। उत्तर काय येईल, 2 गुणिले 0.3 म्हणजे उत्तर येईल 0.6। ठीक आहे, 0.6 इतकी एका शेअरवरची दलाली असणार आहे। पुढं काय म्हटलेलं आहे, एका शेअरची खरेदी किंमत काढ। आता शेअरची खरेदी किंमत काढताना बघा काय करावं लागेल, शेअरची खरेदी किंमत, आता शेअरची खरेदी किंमत म्हणजेच काय, तिचा बाजारभाव आधी त्यावर द्यावी लागणारी दलाली। बाजारभाव आधी दलाली, बाजारभाव किती आहे, 200 रुपये, आणि दलाली किती आहे, 0.6। आता ह्याची बेरीज करायची आहे, बेरीज येईल 200.60 रुपये। ठीक आहे, तर एका शेअरची खरेदी किंमत असणार आहे 200 रुपये 60 पैसे। ठीक आहे, उदाहरण सोपं आहे बघा, पुन्हा एकदा बघूया। तर आपल्याला या उदाहरणामध्ये शेअरचा बाजारभाव दिलेला आहे 200 रुपये, आणि 200 रुपयाचा शेअर खरेदी करताना दलाली किती द्यायची आहे, 0.3%। मग या दोन गोष्टीवरून आपण एका शेअरवरची दलाली काढू शकतो। एका शेअरवरील दलाली बरोबर 200च्या 0.3% म्हणजे 200 गुणिले 0.3 भागिले 100। 100 आपण 200ला भागलं, 2 आलं, त्यानंतर 2 गुणिले 0.3 बरोबर 0.6 रुपये ही एका शेअरवरची काय आहे, दलाली आहे। आता पुढे बघा, शेअरची खरेदी किंमत काढायला सांगितलेली आहे। मग खरेदी किंमत म्हणजेच त्या शेअरचा बाजारभाव आधी त्यावर द्यावी लागणारी दलाली। तर 200 अधिक 0.6 म्हणजेच हे बेरीज करून उत्तर येईल 200.60 रुपये। तर त्या शेअरची खरेदी किंमत किती असणार आहे, 200.60 पैसे। दुसरं उदाहरण आहे, एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती? आता हे उदाहरण पहिल्या उदाहरणाप्रमाणेच आहे, फक्त पहिल्या उदाहरणामध्ये आपण शेअरची खरेदी किंमत काढली होती। आता याच्यामध्ये तो शेअर विकल्यानंतर किती रक्कम मिळणार आहे हे काढायचं आहे। तर बघा, आपण हे उदाहरण सोडवूया। तर शेअरचा बाजारभाव किती आहे, 1000 रुपये। शेअरवरची दलाली किती आहे, शेअरवरची दलाली आहे 0.1%। मग आता बघा, एका शेअरवरची दलाली आपण काढूया। आता एका शेअरवरची दलाली म्हणजे बाजारभाव 1000 रुपये आहे, त्याच्यावरती 0.1% दलाली आहे, म्हणजे
0.1/100. तर आता हा भागाकार आपण करून घेऊया. शिल्लक काय राहिलं 10 गुणिले 0.1 म्हणजेच हे उत्तर किती येतं 1. म्हणजे एका शेअरवरची दलाली 0.1 प्रमाणे किती येणार आहे 1 रुपये इतकी दलाली येईल. आता पुढं काय म्हटलेलं आहे बघा. या आधीच्या उदाहरणामध्ये शेअर खरेदी करायचे होते. आता हे शेअर काय करायचे आहे विकायचे आहे. तर शेअरची विक्री किंमत बरोबर शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली. आता बाजारभाव किती आहे 1000 रुपये आणि दलाली किती आहे 1. म्हणजेच हे उत्तर किती येणार आहे 999. ठीक आहे. शेअरची विक्री किंमत असणार आहे 999 रुपये. बघा उदाहरण सोपं आहे. पहिल्या उदाहरणाप्रमाणेच आहे. सुरुवातीला आपण बाजारभाव किती आहे ते लिहिलं, दलाली किती आहे ते लिहिलं. हे दोन्ही किमती उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत. मग बाजारभावावरती दलाली 0.1% प्रमाणे एका शेअरवरची दलाली काढून घेतली. यासाठी 1000 गुणिले 0.1/100. मग भाग घातल्यानंतर शिल्लक काय राहिले 10 गुणिले 0.1. हा गुणाकार येईल 1.00. आता 0 नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे एका शेअरची दलालीची किंमत आहे 1 रुपये. तर आता शेअरची विक्री करायची आहे. त्यामुळे शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली. शेअर खरेदी करायचे असतील तर बाजारभाव अधिक दलाली असं सूत्र होईल आणि शेअर विकायचं असेल तर बाजारभाव वजा दलाली असं सूत्र होईल. तर बाजारभाव आहे 1000 रुपये, दलाली आहे 1 रुपये. यांची वजाबाकी येईल 999 रुपये. तर हे शेअर विकताना 999 रुपये इतकी किंमत मिळणार आहे. पुढील उदाहरण आहे खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकामी जागा भरा. आता इथे एक तक्ता दिलेला आहे. याच्यामध्ये आपण उदाहरण सोडवत जाऊन रिकाम्या जागा भरायच्या. आता याच्यामध्ये बघा तक्त्यामध्ये काय काय शेअरची संख्या, बाजारभाव, शेअरची किंमत, दलाली, CGST, SGST आणि एकूण शेअर्सची किंमत काढायची आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा 100 B लिहिलेलं आहे आणि 75 S लिहिलं आहे. आता 100 B म्हणजे विकलेला आहे आणि 75 S सेल म्हणजे काय केलेलं आहे खरेदी केलेलं आहे. ठीक आहे. B म्हणजे विकत घेतले आणि S म्हणजे विकले. तर आता ह्यातलं पहिलं आहे बघा शेअर. पहिला आपण सोडवत जाऊया. शेअरची संख्या आहे 100 B आणि शेअरचा बाजारभाव आहे 45 रुपये. तर ह्यावरून आपण पहिली किंमत काढून घेऊया शेअर्सची किंमत. तर शेअर्सची किंमत म्हणजेच काय शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. ठीक आहे. आता शेअर्सची संख्या किती आहे बघा 100 आणि बाजारभाव किती आहे 45 रुपये. या पद्धतीने शेअर्सची किंमत काय होणार आहे 4500 रुपये. ठीक आहे. यावरून किंमत काय होईल शेअर्सची 4500 रुपये. ठीक आहे. आपण रिकाम्या जागा भरत जाऊया. 4500 रुपये. आता 4500 रुपये असेल तर दलाली काढायची आहे. आता दलाली काढत असताना आपण 4500 रुपयावरती 0.2% प्रमाणे दलाली काढू. 4500 रुपयावरती 0.2% प्रमाणे दलाली काढून घेऊया. तर काय होईल 4500 गुणिले 0.2% म्हणजे 0.2/100. तर आता आपण 100 4500 ला भागलं की शिल्लक काय राहिलं बघा 45 गुणिले 0.2. हा गुणाकार करून घेऊया आपण. 45 गुणिले 0.2. शून्याला भागलं की किती राहतं 0. शिल्लक काय राहिलं 90 0. दशांश चिन्ह किती घरं सोडून देणार होतं आपण 1 घर. म्हणजेच हे उत्तर काय येणार आहे 0.9.
0.9 उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं बघा 0.9 उत्तर किती येणार आहे आपलं 9 येणार आहे. उत्तर किती येईल 9. म्हणजे 4,500 रुपयावरती 0.2% प्रमाणे दलाली किती येईल 9 रुपये इतकी दलाली येईल. तर आता पुढं काय करायचं आहे बघा. म्हणजे इथं उत्तर किती येणार आहे बघा 9 रुपये. आता CGST आणि SGST ची किंमत काढायची आहे. आपण काल अभ्यासलं की दलालीवरती जो GST असतो तो 18% असतो. मग बघा GST 18% असेल तर CGST चा भाग किती असणार आहे 9% असणार आहे आणि SGST चा भाग किती असणार आहे 9% असणार आहे. ठीक आहे. मग बघा दलालीवरती GST किती असतो GST असतो किती 18%. मग त्यानुसार CGST बरोबर SGST ची दलाली किती होणार आहे अनुक्रमे 9%. तर आता किती बघा. तर आता हे 9% प्रमाणे काढताना आपण काय करणार आहोत दलालीवरचा दर जो आहे 9 रुपयावरती 100% प्रमाणे CGST चा दर काढायचा आहे. तर बघा इथं सोडूया आपण. तर CGST बरोबर 9 गुणिले 9% प्रमाणे 9/100. ठीक आहे. आता हे जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर येणार आहे बघा 0.81. 0.81. ठीक आहे. मग CGST बरोबर SGST याची दोघांची किंमत किती होणार आहे 0.81. आता पुढं काय म्हटलेलं आहे बघा एकूण किंमत. आता एकूण किंमत काढत असताना आपण काय काय करणार आहोत तर शेअर्सची एकूण किंमत आणि त्याच्यावरती असणाऱ्या दलालीचा दर आणि CGST आणि SGST या सगळ्यांची काय करणार आहोत बेरीज करणार आहोत. ठीक आहे. मग बघा कशा कशाची बेरीज होईल. शेअर्सची एकूण किंमत त्याच्यावरती द्यावी लागणारी दलाली CGST आणि SGST या सगळ्यांची बेरीज करावी लागेल. आता हे बेरीज आपण करून घेऊया. बघा बेरीज 4,500 अधिक 9 त्यानंतर आहे बघा 0.81. आता इथं 0.00 येणार 0.81 अधिक 0.81. आता ही बेरीज करून घेऊया. ठीक आहे. इथे सगळे 0 असणार आहे 2. ठीक आहे. उत्तर किती आलं बघा आपलं बेरीज किती आली 4,510.62 रुपये. ठीक आहे. ही यांची बेरीज आलेली आहे. म्हणजे शेअर्सची एकूण किंमत किती असणार आहे 4,510.62 रुपये. ठीक आहे. याच पद्धतीने आता आपण दुसरा रकाना सोडवूया. आता दुसऱ्या रकानामध्ये बघा काय केलेलं आहे शेअर्स काय करायचे आहेत विकायचे आहे. तर या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल तर शेअर्स विकायचे आहेत म्हटल्यानंतर पहिल्यांदा शेअर्सची एकूण किंमत काढून घ्यावी लागणार आहे. मग आता शेअर्सची एकूण किंमत किती आहे तर बघा 75 गुणिले 200. शेअर्सची एकूण किंमत बरोबर किती आहे शेअर्सची संख्या मगाशी आपण सूत्र लिहिलेलं शेअर्सची एकूण किंमत म्हणजे शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. शेअर्सची संख्या किती आहे 75 आणि बाजारभाव किती आहे 200 रुपये. हा गुणाकार करून घेऊया आपण 75 गुणिले 2. गुणाकार किती आला 15,000 रुपये.
ठीक आहे, शेअर्सची किंमत किती आलेली आहे? 15,000 रुपये. आता 15,000 रुपयावरती दलाली किती आहे? 0.2%. वरील दलाली किती येईल? 15,000 गुणिले, ठीक आहे, दलाली 0.2% प्रमाणच आहे, 0.2/100. शिल्लक काय राहिले? 150 गुणिले 0.2. आता हा गुणाकार करून घेऊया. ठीक आहे, उत्तर येईल आपलं 30.0, म्हणजेच किती येणार आहे? 30 रुपये. किती आलं? 30 रुपये. ठीक आहे, तर त्यानंतर बघा 30 रुपयावरती CGST आणि SGST ची किंमत आपल्याला काढून घ्यावी लागेल. ठीक आहे, मग CGST बरोबर कशावरती? 30%वरती. किती? 30 रुपयावरती 9% प्रमाणे काय करायचं आपल्याला? दलाली काढून घ्यायचं आहे. तर आता आपण, ठीक आहे, 3 9 27, 27/10. ठीक आहे, तर आता आपण हा भागाकार करून घेऊया. 27/10 भागिले 10, 10 दुणे 20. म्हणजे हे उत्तर येईल 2.7 रुपये. मग CGSTचा दर किती आहे? 2.7 रुपये. मग CGST आपल्याला माहिती आहे, CGST बरोबर SGST दोन्हीकडे समान कर द्यावा लागतो. दोन्हीकडे किती कर द्यावा लागेल? 2.7 रुपये. 2.7 रुपये. आता शेअर्सची एकूण किंमत काढत असताना काय करावं लागेल बरं? शेअर्सची एकूण किंमत काढत असताना आपल्याला काय करावं लागेल? तर याच्यामध्ये आता परत टोटल किंमत काढत असताना आपल्याला CGST आणि ते हे काय करावं लागेल? त्याच्यामध्ये मिळवावं लागेल. तर काय काय करावं लागेल बघा. आता ह्या उदाहरणामध्ये आपण काय केलं? शेअर्सची एकूण किंमत, त्याच्यावरती द्यावी लागणारी दलाली, CGST SGST हे सगळं मिळून एकूण किंमत येत होतं. त्यावेळी आपण शेअर काय होते? खरेदी केले होते. आता शेअर विकायचे, त्यामुळे इथं एकूण किमतीमधून दलाली, CGST SGST काय करावं लागेल? वजा करावं लागेल. ठीक आहे, आता ही वजाबाकी आपण करून घेऊया. ठीक आहे, आता दुसरं शेअर आपण काय केलेलं आहे? विकलेलं आहे. मग शेअर्सची विक्री किंमत काढावी लागेल. शेअर्सची विक्री किंमत करत असताना काय करावं लागेल? शेअर्सची एकूण किंमत वजा काय काय करावं लागेल बघा? दलाली अधिक CGST अधिक SGST हे सर्व एकूण किमतीमध्ये काय करावं लागेल? वजा करावं लागेल. आता हे सोडूया. शेअर्सची एकूण किंमत किती आहे? 15,000 रुपये वजा दलाली किती आहे बघा? दलालीची किंमत किती आलेली आहे? 30 अधिक CGST आलेला आहे 2.7 अधिक 2.7. कौसातली क्रिया प्रथम आपण सोडून घेऊया. 15,000 वजा 2.7 गुणिले 2.7 किती येईल? 5.4. 30 अधिक 5.4 म्हणजेच किती आलं? 15,000 वजा 35.4. ठीक आहे, 15,000 वजा 35.4 ही वजाबाकी जर आपण करून घेतली तर उत्तर येणार आहे बघा आपलं 14,964. 14,964.7 ही वजाबाकी येणार आहे. ठीक आहे, तर उदाहरण बघा. सुरुवातीला
आपण आता किंमत लिहिणार आहोत इथे 14,964.60 रुपये. ठीक आहे, या पद्धतीनं आपण हे तिसरं उदाहरण सोडवलेलं आहे. बघा, उदाहरण पुन्हा एकदा समजावून घेऊया. पहिल्या उदाहरणामध्ये शेअर्स विकलेले आहेत. ठीक आहे, सॉरी, शेअर्स काय केलेले आहेत, विकत घेतलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये शेअर्सची संख्या किती आहे, 100, बाजारभाव किती आहे, 45. यावरून आपण त्या शेअर्सची किंमत काढताना काय केलं, शेअर्सची संख्या आणि बाजारभाव यांचा गुणाकार केला. म्हणजे 100 गुणिले 45 उत्तर आलं 4,500. आता दलाली 0.2% 4,500 वरची किती आली, 9 रुपये. आता दलालीवरती जीएसटी किती असतो, 18%. म्हणजे 18% मधला 9% हा CGSTचा भाग असणार आहे आणि 9% हा SGSTला असणार आहे. मग 9 रुपयावरती 9% प्रमाणे जर CGST काढला तर हे होईल 0.81. मग जितका CGST असतो तितकाच SGST असतो. म्हणजे CGST 0.81 आणि SGST 0.81. आता इथं शेअर्स काय केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत किंवा विकत घेतलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये एकूण किंमत, दलाली, CGST, SGST ह्या सगळ्यांची काय होईल, बेरीज होईल. मग बेरीज करून उत्तर किती आलं, 4,510.62. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, एकूण शेअर्स 75 आहेत, बाजारभाव आहे 200 रुपये. मग एकूण शेअर्सची किंमत काढताना आपण 75 गुणिले 200 केलेलं आहे आणि शेअर्सची किंमत आलेली आहे 15,000 रुपये. 15,000 रुपयावरती 0.2% प्रमाणे जर आपण दलाली काढली तर ही दलाली येते 30 रुपये. आता परत GST 18% आहे म्हटलं, CGST 9% प्रमाणे आणि SGST 9% प्रमाणे जर आपण काढून घेतलं तर आपण काढून घेतलेलं आहे, उत्तर येतं 2.7, 2.7. आता इथं शेअर्स काय केलेले आहेत, आपण विकलेले आहेत. त्यामुळं एकूण किमतीतून दलाली आणि GST, CGST आणि SGST काय होणार आहे, वजा होणार आहे. म्हणजे 15,000 मधून 30 अधिक 2.7 अधिक 2.7 हे वजा होणार आहे. मग वजाबाकी करून उत्तर किती येणार आहे, 14,964.60 रुपये की त्या शेअर्सची काय होणार आहे, एकूण किंमत असणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण सराव संच 4.4 मधील काही उदाहरणे सोडवलेली आहेत. राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. तर एकूण प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन मधील चारही सराव संच त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि इथं प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजन हे प्रकरण संपलेलं आहे. आता आपण गणित भाग 1 मधील पुढचं प्रकरण क्रमांक 6 सांख्यिकी याचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 6 सांख्यिकी. तर विद्यार्थी मित्रांनो, सांख्यिकी म्हणजे काय हे तुम्हाला माहीतच आहे. अगदी सांख्यिकी हा भाग तुम्ही इयत्ता 7वी पासून शिकत आलेला. जसं की वर्गीकृत सारणी तयार करणे, ताळ्याच्या खुणा करणे, यावरून वारंवारता काढणे, हा सगळा भाग तुम्ही इयत्ता 9वी पर्यंत अभ्यासलेलाच आहात. तर सांख्यिकीचा वापर फक्त गणितातच होतो असं नाही, तर विज्ञानामध्ये प्रत्येक शाखेमध्ये अगदी समाजशास्त्र आणि भाषेमध्ये सुद्धा सांख्यिकीचा प्रभावीपणे वापर करता येतो. तर सांख्यिकीमध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस गाल्टन यांनी मोलाचं कार्य केलेलं आहे. तर याच सांख्यिकी प्रकरणामध्ये आपण आज काही प्रकरणे किंवा त्याच्यामधले काही उपघटक अभ्यासणार आहोत. तर सांख्यिकीमध्ये आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्य काढणे हा भाग अभ्यासणार आहोत. तर वर्गीकृत वारंवारतावरून मध्य काढण्यामध्ये 3 पद्धती आहेत. सरळ पद्धती, ग्रहित मध्य पद्धती आणि मध्यम प्रमाणपद विचलन पद्धती. तर आता सुरुवातीला आपण पहिली पद्धत आणि त्याच्याशी संबंधित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. पहिली पद्धत आहे सरळ पद्धती. सरळ पद्धतीचं आपण एक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरणामध्ये बघा, एक काम पूर्ण करण्यासाठी कामगारांना लागणारा वेळ दिलेला आहे तासिकेमध्ये आणि कामगारांची संख्या दिलेली आहे. जसं की बघा, 10 कामगार असतील तर 15 ते 19 तास लागतात, 15 असेल तर 20 ते 24 तास लागतात. या पद्धतीनं कामगारांची संख्या आहे 10, 15, 12, 8 आणि 5 आणि लागणारा वेळ दिलेला आहे 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29, 30 ते 34 आणि 35 ते 39. ठीक आहे. तर या पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला एक वारंवारता सारणी तक्ता तयार करून घ्यावा लागेल. या सारणी तक्त्यामध्ये उभे 4 रकाने असणार आहेत, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण वर्ग म्हणजेच काम पूर्ण करून देण्यासाठी जी वर्ग मर्यादा दिलेली आहे म्हणजे संख्या दिलेली आहे ते वर्गामध्ये येते. दुसरा रकाना आहे वर्ग मध्य.
आता वर्गावरून आपल्याला वर्गमध्ये काढावं लागेल. त्यानंतर वारंवारता ज्याला आपण FI म्हणलेलं आहे. वारंवारता म्हणजेच कामगारांची संख्या, वर्गमधीलाच आपण XI म्हणतो. शेवटच्या रकान्यामध्ये XI आणि FI चा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. आता आपण सोडवत जाऊया. वर्ग, पहिला वर्ग किती आहे बघा, 15 ते 19 तासिकांचा. त्यानंतर दुसरा आहे 20 ते 24, तिसरा आहे 25 ते 29, त्यानंतर आहे 30 ते 34 आणि शेवटचा आहे 35 ते 39. हे प्रश्नावरून आपण वर्ग लिहून घेतलेले आहे. आता वर्गमध्ये काढायचं आहे, त्यालाच XI म्हटलेलं आहे. आता वर्गमध्ये काढायचं म्हणजेच काय, तुम्ही यापूर्वी देखील काढत होता. वर्ग मध्ये काढायचं म्हणजे दिलेल्या वर्गामधील सर्वात वरची वर्गमर्यादा आणि खालची वर्गमर्यादा यांची बेरीज करून त्याला 2नी भागायचं असतं. मग पहिल्यांदा बघा, 15 आणि 19 वरची वर्गमर्यादा किती आहे, 15. खालची वर्गमर्यादा किती आहे, 19 भागिले 2. तर हा बेरीज करून घेऊया. (34/2). मग आता ह्याचा 17 म्हणजे हा वर्गमध्ये किती आला, 17. लक्षात येते का बघा, वर्गमध्ये काढताना वरची वर्गमर्यादा आणि खालची वर्गमर्यादा यांची बेरीज करायची म्हणजे 15 + 19 भागिले 2 करायचं. 15 + 19 बरोबर 34 भागिले 2, उत्तर आलं 17. याच पद्धतीने आपण राहिलेले वर्गमध्य काढू शकतो. आता पुढचं वर्गमध्य आपण काढून घेऊया. 20 + 24. ठीक आहे. आता पुढचं वर्गमध्य पण काढून घेऊया आपण. 20 + 24 भागिले 2. तर किती येते, 44 भागिले 2 बरोबर 22. म्हणजे दुसऱ्याची वर्गमध्य किती आली, 22. आता आपण याच पद्धतीनं सर्व वर्गमध्य काढून घेणार आहोत. आता तिसऱ्याचं वर्गमध्य काढूया. 25 + 29 भागिले 2. 54 भागिले 2. तर ही किती आली वर्गमध्य, 54 भागिले 2 27. ठीक आहे. दुसरी वर्गमध्य आली 27. आता 30 + 34 करून काढून घेऊया. 30 + 34 किती येणार आहे, 64 भागिले 2. हे वर्गमध्ये आलं किती, 32. आता 35 आणि 39 वर्गमध्ये काढून घेऊया. किती आलं वर्गमध्य, 37. ठीक आहे. या पद्धतीने आपण वरची वर्गमर्यादा खालची वर्गमर्यादा यांची बेरीज करून त्याला 2नी भागून सगळे वर्गमध्य काढून घेतलेले आहे. आता पुढे बघा, वारंवारता FI. वारंवारता म्हणजेच काय, इथं कामगारांची संख्या लिहिली जायची आहे. ठीक आहे. हे प्रश्नामध्ये दिलेलंच आहे. वारंवारता FI म्हणजे कामगारांची संख्या. आता ह्या सगळ्यांची बेरीज करूया म्हणजे एकूण कामगार किती आहेत ते बघूया. तर आता याच्यामध्ये बघा, 8 आणि 2 10, 5 15 आणि 5 20, 3 4 5 म्हणजे एकूण कामगारांची संख्या किती आहे, 50. म्हणजे इथं बघा एक चिन्ह केलेलं आहे, याला समेशन FI असं म्हणतात. समेशन म्हणजेच त्या उभ्या रकान्यातील सर्व संख्यांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 10 + 15 25, 26 27 37, 8 आणि 5 हे सगळे बेरीज करून उत्तर किती आलेलं आहे आपलं, 50. आता पुढे बघा, शेवटचा रकाना आहे समेशन XI FI म्हणजे XI आणि FI चं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. तर पहिला गुणाकार किती येईल, 170. ठीक आहे. 22 × 15 हा गुणाकार येईल 330. त्यानंतर पुढचा गुणाकार येईल 324. त्यानंतरचा गुणाकार येईल 256 आणि 37 × 5 हा गुणाकार येईल 185. ठीक आहे. म्हणजे आपण पहिला XI आणि FI या प्रत्येकाचं काय करून लिहिलेलं आहे, गुणाकार करून इथे लिहिलेलं आहे. आता खाली आणखीन एक दिसते बघा, समेशन FI XI म्हणजेच काय, इथं आलेल्या सर्वांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची आहे. तर ही बेरीज येणार आहे 1265.
ही बेरीज किती आली 1265. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं सरळ पद्धतीनं हा तक्ता पूर्ण झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य काढण्यासाठी एक सूत्र वापरलं जातं, समेशन FI/XI/N. आता आपण हे प्रश्न पुसूया. अजून आपल्याला मध्य काढायचा आहे. तर मध्य बरोबर सूत्र काय आहे, मध्य त्यालाच x बार असं म्हणतात. या सर्व संकल्पना तुम्ही या आधीच्या इयत्तामध्ये शिकलेला आहात. तर बघा, समेशन FI/XI/N. ठीक आहे, FI/XI/N. आता समेशन FI/XI किती आलेलं आहे आपलं 1265. आता n म्हणजेच काय, इथं समेशन FI जे काढलेलं आहात त्या तीच संख्या n म्हणून घ्यायची आहे. तर n. ठीक आहे, n म्हणजेच काय 50. आता हा जर भागाकार केला तर हा भागाकार येणार आहे 25.3. 25.3. ठीक आहे, म्हणजेच कामगारांचं काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा मध्य किती आहे 25.3 तास अंदाजे. आता आपण उदाहरण पूर्ण करूया. कामगारांना काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा मध्य आहे 25.3 तास. 25.3 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने सरळ पद्धतीने आपण दिलेल्या वर्गीकृत वारंवारता सारणीचा मध्य काढू शकतो. बघा, पुन्हा एकदा आपण उदाहरण बघूया. सुरुवातीला जो आपल्याला तक्ता तयार करायचा आहे त्याच्यामधला पहिला तक्ता असणार आहे वर्ग. जे वर्ग प्रश्नामध्ये दिले असतील ते आपण लिहिणार आहोत. त्यानंतर दुसरा रकाना असणार आहे वर्गमध्य. वर्गमध्य काढताना वर्गाची वरची वर्गमर्यादा अधिक खालची वर्गमर्यादा भागिले 2 करून हे उत्तर येईल. जसं की बघा, शेवटच्या रकान्याचं मी इथं ठेवलेलं आहे 35 म्हणजे वरची वर्गमर्यादा अधिक 39 म्हणजे खालची वर्गमर्यादा भागिले 2 म्हणजे 35 अधिक 39/74/2 बरोबर 37. या पद्धतीने वर्गमध्य काढून घ्यायचं आहे. FI म्हणजेच कामगारांची संख्या लिहिलेली आहे. वारंवारता FI ची पूर्ण बेरीज समेशन FI म्हणून खाली करून द्यायची आहे. त्यानंतर FI/XI या दोन्ही रकान्यांची काय करायचे आहे, गुणाकार करत जायचं आहे. गुणाकार केल्यानंतर एकूण करायचं आहे परत XI आणि FI चं. हे येणार आहे 1265. आता मध्य काढण्यासाठीचं सूत्र काय आहे, x बार बरोबर समेशन FI/XI/N. म्हणजे 1265 भागिले 50 केलं तर मध्य येणार आहे 25.3 तास. म्हणजेच कामगारांना काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा मध्य येणार आहे 25.3 तास. ठीक आहे. तर आता आपण सरळ पद्धतीनं आणखीन काही उदाहरणे सोडवूया. सरळ पद्धतीने आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. तर हे उदाहरण सराव संच 6.1 मधलं आहे. याच्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घालवलेला वेळ तासिकेमध्ये दिलेला आहे आणि तेवढा वेळ किती विद्यार्थ्यांनी ती वेळ वापरलेली आहे त्याची संख्या दिलेली आहे. तर आता सरळ मध्य पद्धतीनं हे उदाहरण सोडवायचं आहे. त्यामुळे आपले रकाने कशी येतील, पहिला असणार आहे वर्ग, दुसरा असणार आहे वर्गमध्य म्हणजे XI, तिसरा रकाना असणार आहे वारंवारता म्हणजे FI आणि शेवटचा रकाना असणार आहे XI गुणिले FI. तर आता वर्ग लिहूया आपण. वर्ग किती आहे बघा, पहिलं 0 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10. ठीक आहे. त्यानंतर आता वर्गमध्य काढून घ्यायचं आहे. पहिलं वर्गमध्य काढून घेऊया. वरची वर्गमर्यादा अधिक खालची वर्गमर्यादा भागिले 2 म्हणजेच 2/2 बरोबर 1. त्याचा वर्गमध्य किती आला 1. तसंच आता दुसरं काढून घेऊया. 2 अधिक 4 भागिले 2, 6 भागिले 2 बरोबर 3 म्हणजे दुसरं वर्गमध्य किती आलं 3. त्यानंतर तिसरं काढूया. 4 अधिक 6 भागिले 2, 10/2 बरोबर 5. ठीक आहे. 4 ते 6चं वर्गमध्य किती आलं 5. पुढं बघा
6 अधिक 8 भागिले 2 हे किती आहेत बघा बेरीज 14 भागिले 2 म्हणजे बेसाठी 14 हा वर्गमध्ये आला 7. आता हे आपण तोंडी काढू शकतो. वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा म्हणजे 8 अधिक 10 किती होईल 18. 18 भागिले 2 केलं तर उत्तर किती येणार आहे 9. या पद्धतीने आपण वर्गमध्ये काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा वारंवारता FI म्हणजे इथं विद्यार्थी संख्या लिहायची आहे. 7 18 12 10 आणि 3. आता शेवटचा कॉलम आहे XI गुणिले FI करायचा आहे. 1 गुणिले 7 7 18 त्रिक किती 54 12 पंचे 60 10 सत्ते 70 आणि 9 त्रिक 27. ठीक आहे. असं शेवटचं रकाने पण आपण पूर्ण करून घेतलेलं आहे. आता समेशन FI किती होईल विद्यार्थी संख्येची बेरीज करावी लागणार आहे. तर ही बेरीज येणार आहे 50. ठीक आहे. ही बेरीज झालेली आहे 50. आता इथं सुद्धा या सगळ्यांची बेरीज करायची आहे. ही बेरीज येणार आहे 218. ठीक आहे. बेरीज करताना व्यवस्थित करावी लागेल. बेरीज चुकली तर आपला मध्य चुकणार आहे. ठीक आहे. तर आता यानंतर बघा पुढचं मध्य काढण्यासाठीचं सूत्र लिहिलेलं आहे आपण x बार बरोबर समेशन FI गुणिले XI छेद n. आता समेशन FI XI किती आलेलं आहे आपला 218. n म्हणजेच काय वारंवारताचा जो एकूण काढलेला आहे तो 218 भागिले 50 केलं तर हे उत्तर येणार आहे 4.36. 4.36. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी लागणारा वेळेचा मध्य असणार आहे 4.36. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्ही सरळ पद्धतीनं राहिलेली उदाहरणं सोडवू शकताय. ठीक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय काय अभ्यासलं तर प्रकरण क्रमांक 4 अर्थनियोजनमधील शेवटचा सराव संच 4.4 आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण नवीन प्रकरण सांख्यिकीला सुरुवात केलेली आहे. सांख्यिकीमध्ये आपण पहिली पद्धत बघितलेली आहे सरळ पद्धती. यानंतर राहिलेल्या ज्या 2 पद्धती आहेत त्यावर आधारित काही उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. धन्यवाद.